नमस्कार. आज मी मस्त छान अशी ओल्या हळदीपासून अगदी रसरशीत अशी ना छान भाजी बनवणार आहे. तर ह्या ओल्या हळदीपासून आपण हळदीचं लोणचं किंवा चटणी बनवत असतो. पण अशा प्रकारे मस्त छान अशी भाजी करून पाहिलात ना तर खूप मस्त चवीला लागते. आणि हळद खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे देखील होतात. तर मग चला पटकन आपण मस्त ह्या ओल्या हळदीची ना भाजी करून घेऊयात. तर त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पहा, भाजी बनवण्याकरिता अशा प्रकारे मी मस्त अशी ओली हळद घेतलेली आहे. तर अर्धा किलोच्या प्रमाणात आहे. छान अशी मस्त आपल्याला हे पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. कारण भरपूर अशी हळदीला आहे ना माती लागलेली असते, त्याच्यामुळं मस्त अशी आपण धुवून घेणार, म्हणजे ही सगळी माती व्यवस्थित अशी ना निघून होते. तर ह्या प्रकारे आपण बटाट्याची आपण साल काढतो ना, त्या प्रकारे ह्या हळदीला आहे ना आपण अशी ह्या प्रकारे अशा याची सालं काढून घेणार. छान असे मस्त पटकन निघतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर ही हळद ओली असल्यामुळे आणि अगदी ताजी आहे ना, त्याच्यामुळे ना मस्त असा आहे ना सुगंध देखील येतोय. खूप छान मस्त ही भाजी चवीला सुद्धा लागते. तर पहा, अशा पद्धतीने मी इथे ना हळद मी ना ह्या प्रकारेची साल काढून घेतलेली आहे. तर ह्याच प्रकारे मी सर्व काही आपली हळद आहे ना त्याची व्यवस्थित अशी ना साल काढून घ्यायची आहे. आणि परत आपल्याला एका पाण्याने इथं स्वच्छ अशी ना धुवून घ्यायची, म्हणजे थोडीफार काही लागलं असतं ना. तर हे बघा, अशा प्रकारे मस्त अशी मी धुवून घेतलेली आहे आणि पहा एवढी आपली साल निघालेली आहे. आता तुम्हाला हळदीची भाजी किती घ्यायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ओली हळद घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने मी इथं एक किसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे आपल्याला ना छान ही हळद मस्त किसून घ्यायची आहे. तर असं केल्याने काय होईल की जी हळद आहे आपली ते छान मस्त एकसारखी किसून होईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिजायला देखील पटकन अशी शिजून होते. तर पहा, छान अशी मस्त एकसारखी आपली हळद आहे ना किसून होते. तर 5-6 मिनिटानंतर पाहू शकता, छान अशी मस्त आपली हळद इथं आहे ना किसून झालेली आहे आणि किती सुंदर असा आपला हळदीचा मस्त पिवळा कलर आलेला आहे. खूप छान दिसायला देखील किती सुंदर असा कलर दिसतोय. तेवढेच आपली ही भाजी चवीला सुद्धा लागते आणि मस्त अशी रसरशीत भाजी बनवून तयार होते. आणि पाहू शकतात हळद किसतानाच माझे हात किती पिवळे झालेले आहेत. तर आता आहे ना आपण लगेचच भाजी बनवायला घेऊयात. तर त्याकरिता इथे मी ना सर्वात आधी 3 ते 4 चमचे ना तूप टाकून घेणार आहे. आणि ही भाजी बनवत असताना आपल्याला आहे ना इथं तुपाचाच वापर करायचा आहे. जर तुम्हाला तूप जमत नसेल किंवा नाही आवडत, तर तुम्ही इथं तेलाचा सुद्धा वापर करू शकतात. तर सर्वात आधी तुपामध्ये आपण छान अशी मस्त ही जी काही आपण किसून घेतलेली हळद आहे ना, तर ती व्यवस्थित अशी ना म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार. नाहीतर मग काय होतं की आपण डायरेक्ट भाजी करायला घेतलं ना, तर मग ह्या हळदीचा जो कडवटपणा असतो ना, तर त्या भाजीमध्ये उतरतो. त्याच्यामुळे आहे ना तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घेतलेली ना, तर मग खूप छान मस्त आपली ही भाजी ना चवीला सुद्धा मस्त अशी लागते. तर 5 ते 6 मिनिटे आपण हे छान अशी मस्त मोठ्या गॅसवर आहे ना व्यवस्थित ही भाजी ना तुपामध्ये परतवून घेणार. तर ह्या हळदीचा रंग पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असा मस्त पिवळा कलर आहे. तर कितीही तुम्ही ही भाजीला शिजवली ना तरीसुद्धा रंग जाणार नाही. अगदी ओरिजिनल असा मस्त पिवळा कलर जसाचा तसाच राहील. तर पहा, मस्त 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपली जी काही हळद आहे ना ती छान अशी मस्त थोडीफार शिजली पण आहे बरं का. छान अशी मस्त परतून सुद्धा झालेली आहे. तर आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे सर्व काही हळद आहे ना तर ती काढून घेते आणि परत त्याच कढईमध्ये आपल्याला परत तूप टाकून घ्यायचं आहे. तर ही आपण आता इथं फोडणी करून घेणार आहे हळदीला. छान अशी मस्त एक फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची. त्याकरिता इथं मी 3 चमचे ना तूप टाकून घेतलेलं आहे. तर ह्या तुपाला छान असं मस्त कडकडीत गरम करून घेणार आहे, म्हणजे आपली जी काही फोडणी देतो ना आपली, तर ती छान मस्त अशी बसते. सोबतच याच्यामध्ये मी पाव चमचा आहे ना हिंग टाकून घेणार आहे आणि 1 चमचाभर इथे मी जिरं टाकून घेतलेलं आहे. तर छान असं आपल्याला व्यवस्थित असं आहे ना ह्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेचच इथे ना मी 2 मध्यम आकाराचे कांदे हे पहा अशा पद्धतीने बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे. छान असं मस्त आपल्याला ह्या तुपामध्ये कांदे व्यवस्थित आहे ना परतवून घ्यायचे आहे.
तर ह्या हळदीच्या भाजीमध्ये ना भरपूर असा तुपाचा वापर केला जातो. अगदी पारंपरिक पद्धतीने जर केली ना तर याच्यामध्ये तुपाचाच वापर केला जातो. तर 3 ते 4 मिनिटानंतर पहा आपले कांदेसुद्धा छान परतवून झालेले आहेत. आता सोबतच याच्यामध्ये मी इथे ना अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा असतो ना तर तो टाकून घेणार आहे. तर 5 ते 6 इथे मी घेतलेलं आहे. त्यात लसूण आणि अर्धा इंच आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या. तर अशा पद्धतीने ह्या छान असा ठेचा करून घ्यायचा आहे. सर्व काही मी कच्चंच घेतलं होतं आणि कच्चंच आपल्याला ठेचा बनवून अशा प्रकारे आपल्याला आहे ना या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर पहा छान असं मस्त हे सुद्धा परतवून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटीभर फुलकोबी टाकून घेणार आहे. म्हणजे वजनी प्रमाणात जर म्हणाल तर ही 100 ग्रॅम आपली फुलकोबी असणार आहे आणि तेवढ्याच प्रमाणात इथे ना मी ताजे मस्त हिरवेगार वाटाणे टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या 2 भाज्या लागणार. तर याच्याने खूप छान मस्त अशी चव लागते आपल्या ह्या भाजीला. म्हणजे जो काही हळदीचा तो कडवटपणा असतो ना तो सुद्धा जाणवत नाही. आणि ह्या ओल्या हळदीची भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते. तर इथे मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि ते देखील आपल्याला मस्त तुपामध्ये भाज्यांसोबत व्यवस्थित असे ना परतवून घ्यायचे आहेत. तर पहा आता व्यवस्थित छान असे सगळं काही आपलं परतवून झालेले आहेत किंवा थोडंफार शिजूनसुद्धा झालेलं आहेत. आणि इथं मसाल्यांपैकी मी इथं घेतलेले आहेत 2 मोठे चमचेभर धना पावडर आणि 1 चमचाभर मस्त अशी लाल चटणी. आपण नेहमी भाजीसाठी वापरतो ना, तर साधी तीच चटणी इथं मी वापरलेली आहे. ती देखील आपल्याला छान अशी मस्त ह्या भाज्यांसोबत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. तर ह्या भाजीमध्ये जास्त काही मसाले लागत नाही किंवा वेगळे मसाले वापरून घ्यायची अजिबात गरज नाही. छान असे मस्त आपल्याला 2च मसाले लागतात, धना पावडर आणि आपली लाल चटणी. तर हे पहा छान असं मस्त परतवून झाले सर्व काही. आता जी काही आपण मी हळद परतवून घेतली होती ना, तर ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. छान अशी मस्त आपल्याला ह्या मसाल्यांसोबत एकजीव करून घ्यायची. म्हणजे जो काही सर्व काही मसाला आहे, तर ह्या हळदीमध्ये सर्व हळदीला व्यवस्थित असा लागला जाईल. आता इथं आपण ज्या काही भाज्या घेतल्या होत्या ना, तर ते तेलामध्ये फक्त परतल्या गेलेल्या आहेत. व्यवस्थित आपल्याला शिजवून सुद्धा घ्यायच्या आहेत. जसं काही आपण फुलकोबी, हे हिरवे वाटाणे आणि जी काही हळद आहे ना, ती सुद्धा आपण छान अशी मस्त शिजवून घेणार. तर हळद जशी आपली मस्त अशी शिजून होईल ना, तर तशी आपल्याला चवीला सुद्धा मस्त अशी आपली ही भाजी लागते. तर पहा आता वरून मी ना याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित या हळदीच्या भाजीमध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा सर्व काही साहित्य व्यवस्थित असं आहे ना मिक्स झालेलं आहे. आता आहे ना याच्यामध्ये मी दही टाकून घेणार आहे. तर 200 ग्रॅम इथे मी ना दही घेतलेली आहे. जी आपली रूम टेम्परेचरची दही असते ना, तर ती आपल्याला इथं वापर करायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्या सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि दही घातल्यानंतर आपल्याला अजिबातसुद्धा सोडायची नाही. पटपट व्यवस्थित अशी मिक्स करायची, नाहीतर मग ती दही फुटली जाते. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला सतत ही दही मिक्स जेव्हा आपण हळदीमध्ये टाकतो ना, तर तेव्हा सतत आपल्याला मिक्स करत राहायची आहे. तर छान अशी मस्त दही घातल्याने सुद्धा पहा थोडाफार रंग बदललेला आहे, पण काही हरकत नाही. अगदी छानच आपली हा भाजीचा जो ओरिजिनल कलर आहे ना, येल्लो कलर, तो तसाच्या तसा मस्त असा टिकून राहतो. तर पहा तर आता याच्यामध्ये ना मी भाजी शिजवण्याकरिता पाणी टाकून घेणार आहे. तर आपण भाजी शिजवून घेतलेली नव्हती, त्याच्यामुळे ना इथं भाजी शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल. तर मी अर्धा ग्लास इतपत इथं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकताना आपल्याला शक्यतो गरम पाण्याचाच इथं ह्या भाजी बनवताना वापर करायचा आहे. तर कोमट पाणी किंवा गरम पाणी अशा पद्धतीचं मी इथं टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता ही भाजी शिजून आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. थोडा जास्त वेळ लागेल, पण मस्त अशी आपली ही भाजी ना आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर 10 ते 15 मिनटं आपण ही भाजी चांगली अशी शिजवून घेणार आणि 10 ते 15 मिनटानंतर पाहू शकतात आपली भाजी व्यवस्थित अशी ना मस्त शिजवून झालेली आहे. मग अगदी रसरशीत भाजी इथं आपली बनवून तयार झालेली आहे. वरून आपल्याला मस्त बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची, छान अशी मिक्स करायची आणि चवीला तर अप्रतिम अशी आपली ही हळदीची भाजी बनवून तयार होते. खूपच छान चव लागते. तर पहा करून बघा. जर तुम्हाला ओली हळदी बाजारात मिळाली तर अशा प्रकारे भाजी करा किंवा चटणी तुम्ही बनवा, लोणचं बनवू शकतात.
खूप सारे वेगवेगळ्या हळदीपासून मस्त असे पदार्थ बनवता येतात. तर खरंच करून बघा. तर ही हळदीची भाजी तुम्ही ना दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात. खूप छान मस्त अशी चवीला लागते. तर हळद खाल्ल्याने भरपूर अशा आपल्या शरीराला फायदे भेटतात. तर अशा पद्धतीची आपली मस्त ओल्या हळदीची मस्त रसरशीत अशी भाजी होती. करायला अगदी सोपी आणि चवीला तर अप्रतिम अशी चवीची आपली ही ओल्या हळदीची भाजी आहे. नक्कीच करून बघा. तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.